चॅम्पियनशिप नाही आहे. आता तोच पायंडा गाव कपमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये पाहिलाय. दरवर्षी नवीन कोणीतरी जिंकलाय. आता बघूया या वर्षी तसाच कोणतरी नवीन जिंकतो काय. प्रमोद तांबडकर सर आमच्या जोडीनं जॉईन होतील आणि DJ राज देखील जॉईन होतील. नक्कीच चांगली माहिती सरांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे आणि नक्कीच या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जर वैशिष्ट्य म्हणजे हेच वैशिष्ट्य आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी कोणतीही ट्रॉफी जर बघितली आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातात आणि त्याचा इतिहास संपूर्ण सरांनी या ठिकाणी एक्सप्लेन करून दाखवला आपल्याला. आणि यावर्षी कोण नवीन विजेता होतोय नारंगी प्रीमियर लीग गाव कप पर्व 6 आणि या पर्व 6चा मानकरी कोण ठरणार या आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या वेळेपर्यंत कळालेलं असेल. परंतु या ठिकाणी आता मात्र प्रयत्न करावे लागतील. दरम्यान सामना चालू होतोय. वेद इलेव्हन आणि प्राप्ती वॉरियर्स नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आकाश मांगेला आणि तरंग मांगेला. पहिला चेंडू वाईड या ठिकाणी वाईडने सुरुवात झाली आहे. आणि सर जर आपण बघितलं तर परशुराम ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. बघा आता सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये धीरज पाटील आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ त्यांनी गाजवलाय. आता त्यांचा संघ टॉपला आहे आणि इथे जिंकणारा संघ 2 वरती राहणार आहे. आता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत का माहिती का, कारण उद्या कोण कोणाशी कसा खेळणार ते देखील महत्त्वाचं ठरणार आहेत. इथे दुसरी धाव घेताना रॉंग हँडला थ्रो झालाय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर धीरज पाटील मयूरचा खेळ भरलेला पहिला, आकाशनं चांगला खेळ केला. मागच्या सामन्यामध्ये परशुराम पाटील असतील, त्यानंतर आपण जतीनचा खेळ भरलेला पाहिला होता. काही पॉझिटिव्ह साईन आहे, काही यंगस्टर पण आहेत. चर्चा त्या यंगस्टरवरती होईल. जसं आपण धीरजवरती चर्चा करतोय, मयूरवरती चर्चा करतोय, तसं यंगस्टर देखील आहे. नॉस्ट्रागेरेंच्या थांबला लागल्या आणि परशुराम पाटील एक अपील करतात. त्याने सांगितले बाबा समोर लागलाय चेंडू बघा, जरा अंपायर बघा. हे सर्व विनोदाचा भाग आहे. कारण ॲज अ अंपायर म्हणून परशुराम पाटील यांनी देखील भरपूर स्पर्धेमध्ये आज जर पाहिले तर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कित्येक स्पर्धा परशुराम पाटील गंभीर कव्हर करत असतात. आणि नक्कीच एक रजिस्टर अंपायर आहेत. आणि जर आम्ही बघितलं तर बऱ्याचशा शालेय स्पर्धांसाठी सुद्धा ते पंच म्हणून आहेत. या ठिकाणी सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. मात्र या ठिकाणी धावचीची संधी नाही आहे. या ठिकाणी चेंडू निर्धाव. 4 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आपण जसे चर्चा करतो कितीही रन असायला हव्या. ज्यावेळेला बॅटिंगला आले ना दोघांनी 7च्या वर केल्यात. मागच्या सामन्यामध्ये दोघांनी पण 7च्या वर स्कोर केलाय. आता पुन्हा तोच करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तो नाही करून द्यायचा फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कारण त्यांना माहिती आहे समोर चेंडू खेळ आहे, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील, थ्रो करतील. कारण काय केलंय, दोघांनी एक एक सामना गमावलाय. त्याच्यामुळे पराभव काय असतो त्यांनी पाहिलाय. आता पुन्हा तो नाही पाहायचा आहे, कारण आता पाहिला तर स्पर्धेबाहेर जावं लागतंय. अगदी त्या कडेवरती आता उभे आहेत, म्हणजे कडेलोट होऊ शकतो अशा ठिकाणी ते दोन्ही संघ आहेत. नक्की. आणि आता मात्र या ठिकाणी करून दाखवण्याची संधी आहे आकाश मंगेला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी वेगाने पुढे गेले, मागचा रिव्हर्स गेट तितक्याच वेगाने टाकला आणि नक्कीच सुरक्षित क्रीजमध्ये तरंग मांगेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉलिंग नव्हतं, बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागला होता, चेंडू पाठीमागे निघून गेला होता आणि आकाश फटका खेळल्यानंतर ते रिलॅक्स होते, त्यांनी पाहिलंच नव्हतं. अशा वेळेला नॉस्ट्राईक एंडचाच कॉल असतो, पण स्ट्रायकर एंडला पण पाहिजे माहिती पाहिजे चेंडू अगदी गेलाय तरी कुठे गेलाय. शेवटचा बॉल ओ बॅटला तर लागला होता, पण धनंजय सांगतात टप थोडासा पुढे बाउन्स झालाय. कारण जो आवाज आला होता स्निक जी लागली होती ना कट, त्याचा आवाज आपल्यापर्यंत आला होता. पहिले षटक संपले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत, त्या 5 धावा धापलकावरती आहेत. केला होता. आता काय झालं माहिती आहे, उन्हाळ्याचे दिवस चालू झाले. तुम्हाला तर माहिती आहे वसंत ऋतू संपला आणि ग्रीष्म चालू झाला, उन्हाळा थोडासा चालू झालाय.
कारण जसं जसं ऊन वाढतं डोक्यावरती तसं उन्हाची झळा लागत असतात आणि तापमान वाढत असतं. प्रत्येकाला वाटतं यावर्षी जास्त गरमी आहे, तर थोडंसं ग्लोबल वॉर्मिंग दिलं होतं, वातावरणीय बदल होत असतात. पण गरमी पाहिजे. जर गरमी नाही झाली, समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन जर नाही झालं तर ढग बनणार नाही आणि पाऊस येणार नाही. हे ऋतुचक्र आहे, हे निसर्गाचं चक्र आहे, हे चालतच राहावं लागतं. त्याच्यामुळे गरमी येणार आहे. फक्त मॅचमध्ये गरमी कधी येणार? ज्यावेळेला चौकार आणि षटकार येणार किंवा विकेट येणार. आता बघूया मॅचमध्ये गरमी कोण निर्माण करतोय. 3 खेळाडू आहेत, तरंग मांगेला, आकाश मांगेला, तर बॉलिंगवरती जतीन मांगेला आहेत. बॅटल आहे मैदानावरती, सज्ज होतील मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच जतीननं घेतलंय. स्ट्रायकर येणला तरंग, नॉन स्ट्रायक येणला आकाश. नक्कीच आकाश, तरंग आणि जतीन तिघांमध्ये कोण मॅच गरम करतोय. सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र या ठिकाणी झेल होतोय आणि तरंग मांगेले याच्या खेळीला मिळतोय पूर्णविराम. गॉन. हा बॅटच्या तो मधोमध आला नाहीये. परशुराम पाटील होते गंभीर आणि त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल. बघा मागच्या काही परवाचा खेळ पाहिला नारंगी प्रीमियर लीगचा आणि गावकपचा, म्हणजे तुलना करत नाही आहेत, पण कदाचित ही स्पर्धा आहे ना तुलनात्मक दृष्ट्या आपण कंपॅरिझन करत नाही कोणता ना गावकप चांगला होता, कोणता एकदम बेटर राहिला, पहिला दुसरा तिसरा चौथा की पाचवा. पण या पर्वामध्ये जे स्वरूप बदललं, जे शेड्यूल बदललं, जे बिग बॅश स्वरूप आलं, त्याच्यामुळे एक तर ठरलं की प्रत्येकाला जिंकायसाठीच खेळायचं आहे. त्याच्यामुळे काय झालंय की एक थोडीशी लेवल वर आली गावकपची, नारंगी प्रीमियर लीगची, आणि तो बदल करावा लागतो. जसं म्हणतं ना, बदला निसर्गाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे, तो तुम्हाला करावा लागतो. कधी कधी काय वाटतं, काही काना बदल आवडतात, काही काना आवडत पण नाही, काही चेंजेस आवडतात, काही काना आवडत नाही, पण ते करावंच लागतं. आणि हा गावकप त्या बदलाचं एक एक्झाम्पल आहे. फॉलोथ्रूमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. कारण मागे एकदा मी म्हटलं होतं काय होतं की काही वेळेला चेंजेस करायचं असलं ना, काही काहींची तयारी असते, काही काहींची तयारी नसते. म्हणजे सब अच्छी चीज़ों का पहले मजाक उड़ता है, उसका विरोध होता है, आखिर में उसी को स्वीकार किया जाता है. हा नियम आहे. पहिला तर लोकांना ज्यांना समजत नाही ना, ते विरोध करतात, हसतात, आणि मग त्यांना समजते बाबा हेच बरोबर आहे, हेच घ्यावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच आणि तो निसर्गाचाच नियम आहे. फुलरल्यांचा चेंडू आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय का? निश्चितच या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. तितकासा चांगला थ्रो झाला नाही. हातामध्ये चेंडू जर आला असता जतीन याच्या, तर कदाचित या ठिकाणी नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाला धोका निर्माण होऊ शकला असता, परंतु तसा थ्रो झाला नाही. 2 धावा सुरक्षित, पूर्ण धावसंख्या बघितली आपण तर 8 धावा. 8 धावा धावफलकावरती, आणि मी येणार त्या दिशेने, म्हणजे बदलाच्या दिशेने येणार, कारण तुम्ही तर शाळेतले शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना अगदी घडवण्याचं काम करतायत तुम्ही. खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या खालचे थोडेसा एजला लागलाय, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला राहील. एक धावे चेंडूवरती पूर्ण कॉलिंग केलं होतं, दुसरी धाव घेणार नाही आहेत. कारण आता शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेत. म्हणजे पहिला मराठी मीडियम, मग इंग्लिश मीडियम, आता मराठीमध्ये इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये मराठी दोन्ही आल्यात. म्हणजे इथे सेमी इंग्लिश आणि तिथे इंग्लिश मीडियममध्ये मराठी, हा दोन्ही झाले. हे बदल होत असतात, चेंजेस होत असतात. नक्कीच नक्कीच. आणि हे त्रिभाषा सूत्रीकरण सध्या आलेलं आहे शिक्षणामध्ये. NEP 2020 आपल्याला आता नवीन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल वेगाने यष्टिरक्षकाच्या ताफ्यामध्ये जातोय. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव आहे. एक डॉट बॉल जतीन याचा येतोय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. 2 षटकांचा खेळ आता पूर्ण होईल. 2 षटकापर्यंत अगदी कंट्रोलमध्ये ठेवले, नियंत्रणामध्ये ठेवले, कंट्रोलच्या बाहेर जाऊ दिलं नाही बॅट्समनला. नियंत्रणबद्ध गोलंदाजी. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, शेवटचा बॉल होता, हलक्या हातानं पुश केला चेंडूला कव्हरला. एक धावे चेंडूवरती पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ संपला, आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा धावफलकावरती येत्या 10 धावा धावफलकावरती. हलकीशी धून डीजे मास्तर, थोडासा माहोल बनवूया आणि पुन्हा एकदा येऊया. बदल का गरजेचे आहेत आणि केल्याने काय होऊ शकतं त्यावरती येऊया.
धावा धापलकावरती 10. म्हणून मी म्हटलं ना, बदल काही काना पसंत पडतात, काही काना बदल पसंत पडत नाहीत. म्हणजे फार पूर्वी शाळेमध्ये पण नियम आला होता 8वी पर्यंत पास करायचं. त्याचे नुकसान देखील झालं, भरपूर काही नुकसान झालं. म्हणजे आता ते सर्व ढकलत त्यांना पुढे न्यावं लागलं. नाही अजूनही तो निर्णय आहे 8वी पर्यंत पास अजूनही निर्णय आहे. नाही पण आता मूल्यांकन वगैरे केलं जातं, परीक्षा घेतल्या जातात, काही टेस्ट घेतल्या जातात, युनिट टेस्ट असतील, त्यानंतर वार्षिक परीक्षा असेल. मध्ये काय झालेलं होतं, बाबा अभ्यास कर का नको करू, 8वी पर्यंत कसं तरी ढक्कलगाडी जाणार. त्याच्यामुळे काही वेळेला नुकसान देखील होतं. काही निर्णय असतात बघा, एक धोरण असतं, शासनाचं देखील धोरण असतं. आता त्याच्यामध्ये चेंजेस करावे असंही मतांतर आहेत, काही वेळेला ते करतं. आपण मॅचच्या दिशेने होऊया. 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 10. याच सरासरीने गेले तर तुम्ही 5 षटकामध्ये 25 करतील, पण 25 नाही तर 45, किमान 45. पहिला एक सेफ टार्गेट असेल 45 आणि टीम प्राप्ती वॉरियर्सला 10, 10 आणि 5 जास्त झालं तर अजून 10, 30च्या आत रोखायचं आहे. नक्कीच तो प्रयत्न असेल. त्यासाठी तिसरा गोलंदाज गंभीर पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन स्विच करण्याचा प्रयत्न होता, मात्र तो यशस्वी झाला नाहीये आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. तर म्हणून मी उल्लेख केला होता की आता टीम वेद 11ला तर त्या 45 कमीत कमी म्हणजे 40च्या पार कसंही करून जायचं आहे किंवा 40 पर्यंत पोहोचायचं आहे. 35, 40, 45 आणि टीमला त्या 30च्या आत रोखण्याचा प्रयत्न प्राप्ती वॉरियर्स. बॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय, जोपर्यंत डीप ओढणं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, एकच धाव घेणं करणं, आकाशचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. लेग बायचा इशारा होतो, त्यानं स्ट्राईक करणं गरजेचं आहे. कारण हा जो क्षण आहे, आज हे जे पुढचे येणारे 8, 10, 12 बॉल चेंडू आहेत ना, या बॉलमध्ये ठरलं जाईल स्कोरबोर्ड किती पुढे जाईल आणि आकाश त्यामधल्या किती चेंडूचा सामना करेल. नक्कीच जर आकाश बघितलं, आपण आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ केलाय. 6 चेंडूवरती 6 धावा गोळा केलेले आहेत. प्राप्ती वॉरियर्स संघाचे गोलंदाज जर आपण बघितलं, परशुराम चांगली गोलंदाजी, अनुभवाचा कस या ठिकाणी पणाला लावताना पाहायला मिळतं आपल्याला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू आतमध्ये वळवण्यामध्ये यश मिळाले. एक पुन्हा आणखी डॉट बॉल येतोय. नक्की जसं तुम्ही अनुभवाचा उल्लेख केला, कारण बरं बघा अनुभव कधी येतो ज्यावेळेला तुम्ही खेळता किंवा आयुष्यामध्ये जगता. म्हणजे सक्सेस एक्सपिरियन्स आती आहे, लेकिन एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे काम करताना किंवा खेळताना होतात ते चुका आणि चुकामधनं येतो तो अनुभव आणि अनुभवातनं मिळतं ते यश. स्विच हिट मी म्हटलं ना, चुका होतात. मागचा फटका खेळताना आकाशकडनं चूक झाली, चूक लगेच दुरुस्त केली, पंचाकडनं इशारा येतोय इट्स अ 4 चौका. तुम्हाला अडथळे आले नाही, चुका झाल्या नाहीत, समजा तुम्ही चुकीच्या रस्त्याने चालल्यात, अडथळे येणार. ही अडथळ्यांची शर्यत आहे, आयुष्यभर तेच करावं लागतं. अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करावी लागते. जसं जो ॲथलीट असते बघा, 100 मीटर 200 मीटर, पण 100 मीटर नंतर 110 हर्डल असते. तशी आयुष्यामध्ये देखील हर्डल असते, त्याला पार करायचं आहे. किती अडथळे आयुष्यामध्ये वारंवार येत असतात आणि त्या अडथळ्यांना पार करून जाणं हेच खरं जीवन आहे. आता मात्र या ठिकाणी आकाश मांगेला परशुरामवरती कशा पद्धतीने प्रहार करतो बघायला. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी थांबले, वाट पाहिली, परंतु या ठिकाणी चेंडू चांगल्या पद्धतीनं बॅटवरती आला नाही. मात्र या ठिकाणी बॅटची कडा घेऊन एकच धाव. या षटकानंतर आपण अजून एक चर्चेला येणार आहोत की आता इतका महत्त्वाचा मॅच आहे, इतका महत्त्वाचा सामना आहे. जरा थोडंसं मोमेंट जर पाहिलं, मोमेंटम जर पाहिलं तर अगदी शांत आहेत. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. आणि मला तेच एका गोष्टी आश्चर्य वाटतं, दोन्ही डगआउटमधनं कोणीच टाळ्या वाजवत नाही, ना बॅटिंगवाले ना बॉलिंगवाले. काय सांगाल? संत चाललेला सामना आहे तसं बघायला गेला आपण तर. आतापर्यंत 3 शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातला. हो हो, पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी वेगाने क्षेत्ररक्षक आला आणि तितक्याच वेगाने थ्रोही झाला. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या बघितली आपण तर 18 धावा 3 षटक समाप्तीनंतर वेद 11.
खेळ संपलाय. धावा धापलकवरती आहेत 18 आणि 18 म्हणजे 6ची सरासरी. आणि आपण चर्चा देखील करतोय बाबा दोन्ही रगावट अजून शांत आहेत. काय माहिती आहे का, म्हणजे हा मॅच एवढा अशा नाजूक क्षणावरती आहे की कोणी सेलिब्रेशन करत नाही किंवा लवकर आनंदाने टाळ्या देखील वाजवत नाही. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल नीरज. नीरज सज्ज होईल. यंगस्टर आहे, तो देखील चांगली कामगिरी करतोय. नीरज मागेला येतोय. बॉलिंग मार्कवरती अक्षय आणि आकाश 2A नावाने असे खेळाडू मैदानावरती. 18 झाल्यात. आता इथून जसं मी उल्लेख करतो 40 धावा, ते तर पहिलं ध्येय आहे, पण किमान जर त्याही नाही झाल्या तर अजून 18 होऊ शकतात का या शक्यतेवरती आहेत. तर टीमला, फिल्डिंग करणाऱ्या टीमला, प्राप्ती वॉरियर्सला ज्या 6ची सरासरी कायम चालली ना बाबा, या सरासरीने यांना जाऊ द्या, याच्यावरती जाऊन देऊ नका. आणि या सरासरी जर धावसंख्या होत आहेत तर नक्कीच 30-32 पर्यंत मजल मारू शकतो वेद 11 संघ. मात्र या ठिकाणी आता गिअर चेंज करावे लागतील. एक्सिलेटरवर पाय ठेवावा लागेल, वेग वाढवावा लागेल. जर आपल्याला 40-45 धावांचं टार्गेट सेट करायचं असेल तर आता मात्र या ठिकाणी आपल्याला करून दाखवावं लागेल. आणि ती संधी एकदा पुन्हा अक्षय आणि आकाश याच्याकडे आहे. आकाश आतापर्यंत सेट बॅट्समन आहे, मात्र मोठे फटके अजून आकाशच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. ते येणं गरजेचं आहे आणि ती अपेक्षा असणार आहे वेद 11 संघामार्फत. कारण आयकॉन खेळाडू आहे आणि त्याच्याकडून ती अपेक्षा असणार आहे. दरम्यान नीरज यंगस्टर आहे, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आणि फलंदाज अक्षय, जो कधी क्षय नाही असा अक्षय आहे. स्विचिट करण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षणी सीमारेषेजवळ होतंय. दरम्यान मात्र या ठिकाणी 2च धावा मिळत आहेत. वेट करत बसले, वाट बघत बसले. नाही, चेंडू जसा निघाला ना तर आपल्याला देखील वाटलं बाबा तो बॉन्ड लाईनच्या पार जाईल. कदाचित दोन्ही बॅट्समॅनला देखील वाटलं होतं, पण क्रिकेटचा खेळ असाच आहे ना बाबा, आपण विचार करतो तसं होत नाहीये आणि जसं होतं तर कधी आपले विचार जात नाही आहेत. क्रिकेटचा खेळ असा आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता, चांगला आहे, इंटेंट चांगला आहे, म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. पॉझिटिव्ह इंटेंटनं सुरुवात या षटकाची केलेली आहे ती अक्षयनं. नीरज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफ साईडला पाहिलं तर एक प्रोटेक्शन डीपवरती लावलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे, कव्हर पॉईंट आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ आहे, एक मिड ऑफ आहे, लॉंग ऑन वाईडला थोडंसं बॅट स्विंग जोरात होती. लाईन दिसत नाही त्याच्यामुळे पाहूया. हे इनिंग संपल्यानंतर थोडंसं लाईन आखून घ्या. अशोक राणे माळी ही इनिंग संपल्यानंतर लाईन आखून घ्या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. जस्ट थोडंसं आतमधून गेलंय. तिसरं पंच मी ते पाहिलं. धावा धापलकवरती येत्या 20. उद्या स्पर्धेचा ग्रँड फिनालचा दिवस आहे. सेमीफायनलचा थरार, चॅम्पियन कोण होणार, गावकपचा चॅम्पियन कोण होणार ते उद्या ठरलं जाणार आहे. नक्कीच वर्षभर वाट पाहिली जाते या चषकासाठी, गावकपचा मानकरी होण्यासाठी. आणि ते ऑक्शन बिग बॅशचे त्या फायनल होते आणि त्या दिवशी ऑक्शनही या ठिकाणी होतं आणि तो आनंद या ठिकाणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होता. दरम्यान या ठिकाणी नीरजाचा पुढचा चेंडू, अकोटप्पाचा चेंडू होता, ऑन साईडला फटका. आणि काय झाले या ठिकाणी मिसफील्ड झाले आणि चेंडू ऑन द रोप, चौकार 4. आता मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलं. वाईडिशला होता, लॉंग ऑन मी जसा उल्लेख केला वाईडिशला होता, येत होता, धावत येत होता चेंडूवरती. तोपर्यंत चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, चौकार. जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबा, गेअर चेंज करावा लागणार आहे, थोडंसं अडथळ्यांची शर्यत पार करायची आहे.
आणि सध्या वसई विरारमधले काही रस्ते पाहिले तर खराब आहेत, त्याच्यामुळे तिथे कसा गेअर चेंज करायचा तो पण पाहावा लागतो. कधी कधी गेअर वाढवायच्या नादात कमी करावा लागतो, कधी कधी असे देखील रस्ते आहेत. समोर खेळलाय कडक स्ट्रोक आवाज झालाय. जतीन पुन्हा एकदा डाव्या बाजूला येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, एकच धाव. आता आकाशला स्ट्राईक ठेवायचे आहे. आकाश स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न करतोय. या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा झाल्या धापलकावरती 25. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 25. पहिल्या 2 ओव्हरमध्ये केल्या होत्या 10, मागच्या 10 चेंडूवरती केल्या 15. 10 चेंडूवरती 15 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. मात्र आता आकाश मंगला स्ट्राईकवरती त्याच्या बॅटमध्ये जर बघितलं पण ते एकच चौकार आलाय. तोही स्विचिट करण्याचा प्रयत्न केला आणि तोही यशस्वी झालाय. नंतर मात्र वारंवार त्या ठिकाणी प्रयत्न केले वेळी डॉट बॉल आले तर आकाशाच्या फळीतून आता नीरज ते प्रहार करतो की पुन्हा एकदा पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा होता. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली. व्यवस्थित चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 27 धावा. 27 धावा. धापलकर जसा फटका खेळला होता तसा वेगानं, म्हणजे अक्षय तर वेगाने 2 धावा पुढे करत होता. महेश आले फिल्डिंग चांगली झाली होती, पण थ्रो फ्लॅट करायचा आहे किंवा 1 बाउन्स करायचा आहे. जर डायरेक्ट फेकायचा तर डायरेक्ट किपरकडे गेला पाहिजे. 2 थ्रो होतात. एक तुमचा डायरेक्ट जर कांदे मजबूत आहेत तर किपरकडे फेका किंवा 1 बाउन्स फेका. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या कडे लागलाय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये स्वतः संघमालक आहे. थ्रो केलाय. आवश्यकता नव्हती. याची गरज नव्हती. याची आवश्यकता नव्हती. तुम्ही फक्त 1 रन नाही दिले. आकाशला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला आणलंय की नॉस्ट्राईक एंडला आणलंय. प्रत्येकाला वाटलं आकाशला स्ट्रायकर एंडला आणलंय, पण आकाशला त्या 2 धावामुळे नॉन स्ट्रायकर एंडला आलंय. धावा धापलकावरती येत्या 29. 4 षटकांचा खेळ संपलाय. हलकीशी धून, हलकी त्यासाठी कारण मध्यरात्र झाले त्याकरता हलकीशी धून ऐकूया. तरी तर 30च्या आत रोखायचं होतं, पण आता 29 पर्यंत पोहोचलाय हा संघ. तर आता किती रन यायला हवे. पहिल्या 12 चेंडूमध्ये त्यांनी 10 धावा केल्या, नंतरच्या 12 चेंडूमध्ये 19 धावा केल्या आहेत. चला, वेळ टाईमही महत्त्वाचा आहे. मी जसा उल्लेख केला होता की ज्यावेळेला तुम्ही बाहेर खेळण्यासाठी जाता तेव्हा 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिले जाते. ते का माहिती का, तुमची जी प्लॅनिंग आहे, तुमची स्ट्रॅटेजी आहे, जे काय डावपेच आखायचे ना, ते मैदानाच्या बाहेर तुम्ही पहिला प्लॅनिंग करा आणि आतमध्ये जाऊन ते एक्झिक्यूट करा. मैदानावरती जर प्लॅनिंग रचत राहिले तर 2 गोष्टी असतील. एक, जी वेळ निघून जाईल आणि कदाचित तिथे ज्या टेन्शनमध्ये ठरवता येणार नाही की प्लॅनिंग काय करायची आहे. थोडा वेळ घेतलाय. मात्र हा वेळ कोणासाठी घेतलाय, कोणाचा चांगला आहे, कोणाचा वाईट आहे या षटकामध्ये कळेल. मात्र वेळ सध्या जर बघितली आपण तर प्राप्ती वॉरियर्स चांगली वेळ घेऊन आलेली आहे. कारण चांगली पकड आतापर्यंत सामन्यावरती मिळवण्याचा प्रयत्न केलाय प्राप्ती वॉरियर्सने. तर शेवटच्या षटक महेश गुप्ता याच्यावरती कशा पद्धतीने प्रहार करतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला अक्षय असणार आहे आणि जास्तीत जास्त स्ट्राईक आकाशने राखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता अक्षयमध्येही आहे. परंतु आकाश जर आक्रमक झाला तर आणखी जो धावफलक आहे हा धावफलक पुढे नेण्यामध्ये यश मिळू शकतं. मात्र या ठिकाणी थोडासा हलकासा बदल केला जातोय. अजूनही थोडा वेळ घेतला जातोय आणि वेळेला महत्त्व द्या. जास्त वेळ घेऊ नका, कारण आज तुमची वेळ चांगली आहे. ही वेळ बदलायला वेळ लागणार नाही. पहिला चेंडू महेशाचा, पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारायचा आहे. चेंडू चाललाय फाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि एकच धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण आकाशला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न हा वारंवार असणार आहे. ना त्याचं स्ट्राईकवरती राहणं तेच गरजेचं आहे ना. म्हणजे 2 गोष्टी आहेत, जसं तुम्ही उल्लेख केला होता. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आकाशचं स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला आकाशचा विकेट महत्त्वाचं असणार आहे. कारण पुढचे 5 चेंडू जर आकाश खेळला चांगल्या पद्धतीनं तर 5 मध्ये कधी 10ही बनतील,
15ही बनतील. पण जर आकाशचा विकेट आला तर पुढच्या 5 बॉलवरती 5 धावा वरती देखील थांबल्या जातील. आता बघूया आकाश स्ट्रायकर एंडला अपील झालंय, पण जसा तो लागला चेंडू दिसत होता की अँगल जो होता ना तो स्टंपला सोडून जात होता, म्हणजे ऑफ स्टंपच्या देखील बाहेर ना तो सोडून जाणार होता. जो अँगल म्हणलाय राईट आर्म अराउंड द विकेट ज्यावेळेला बॉलर येतो ना त्या दोन गोष्टी येतात, पिचिंग ऑफ द डिलिव्हरी आणि जो अँगल बनतो त्यामुळे स्टंपला लागतोय की नाही या गोष्टी पंच पाहतात. नक्कीच. आणि त्यामुळेच पंचाने सांगितलं की चेंडू अगदी बाहेर होता. पुन्हा त्या ठिकाणी सफळ झाले आहेत. मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत आणि वाईटच्या रूपाने एक धाव मिळते. कारण महेशाला माहिती आहे जर पायावरती चेंडू ठेवला तर आकाश ऑन साईडला स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या ठिकाणी तो खेळण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान पुढचा चेंडू महेशाचा आकाशसाठी बॅटचे कडा घेऊन पुन्हा एकदा प्राप्ती वॉरियर्सचे मालक तिथे आहेत. मात्र 2 धावा या ठिकाणी होऊ शकल्या असत्या. पाठीमागच्या चेंडूवरती एकदा होऊ शकली असती, या चेंडूवरती एकदा होऊ शकली असती, पण तो आकाश स्वतःवरती विश्वास दाखवताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेस करण्याची संधी स्वतःसाठी प्राप्त करतोय. शेवटचे 3 बॉल, शेवटचे 3 चेंडू आहेत. आकाश प्रयत्न करतोय त्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे. सर्चिंग सर्चिंग सर्चिंग. अजून बॅटला वरती लागला, फिल्डर तिथे चुकला, चेंडू चाललाय बॉन्ड लाईन 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 लाईनच्या जवळ, लाईनच्या जवळ गेलाय. अंचित पोचले होते. जसा टर्न झाला आणि मला तरी वाटतं का जसा चेंडू फिरलाय ना टर्न झालाय, मॅच पण टर्न होऊ शकतो. या 2 रननी स्कोरबोर्ड मध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचला 33-33. कौतुक महेशाचं करावं लागेल, कारण आकाशसारखा मोठा फलंदाज असताना सुद्धा या ठिकाणी रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. मात्र 3च धावा आतापर्यंत खर्च केलाय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला जात आहे पंचांकडून. एक धाव पुढे सरकेल, धाव 34. 34 धावा धापलकावरती आहेत. ते थोडंसं बॅटल चाललंय, म्हणजे एक आकाश थोडंसं शपल करतोय, उजव्या एसटीच्या बाहेर जातोय. हा फटका खेळलाय, हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली परशुराम पाटील गंभीर. अशा वेळेला एकदम खंबीर असतात आणि चांगला चेंडू. का वादलं गेलं तेही सांगतो. कारण पहिला सामना जेव्हा हा वेद 11चा संघ खेळत होता ना, यश किणी नवीन फलंदाज यश किणी आल्यात, ज्यावेळेला पहिला सामना खेळत होते ना त्यावेळेला आकाश बाद झाल्यानंतर यश किणीची इनिंग होती जी स्कोरबोर्ड वाढवून गेली होती. आता तोच फलंदाज यंगस्टर आहे, नवोदित खेळाडू आहे. म्हणजे मागच्या 2 एक पर्वा मागे गेलं ना तर त्या पर्वामध्ये या खेळाडूनं फिल्डिंगवरती मनं जिंकली होती. जबरदस्त फिल्डिंग केली होती. पण या पर्वामध्ये त्यानं या सीझनमध्ये बॅटिंगमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. तसा यश किणी येतोय समोर, महेश गुप्ता आहेत. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. लास्ट बॉल, स्कोर आहे तो 34. नक्कीच यश किणी यांना शेवटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली आहे. पुन्हा बॅटचे कडा घेऊन क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज महेश चेंडू खाली आणि झेलबाद यश किणी. आणि प्रमोद तांबोळकर सर होते आमचे आदर्श शाळेतले, त्यांना माहिती आहे विद्यार्थ्याला पास व्हायचं तर 35 मार्क पाहिजे. पण 35 मार्क म्हणजे काठावर पास, आणि आता 35 झाले तर फुल पास.
पुन्हा एकदा मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी प्रीमियर लीग आणि गाव कप 2026 पर्व 6वं पर्व आहे आणि 6व्या पर्वामध्ये आता हा बिग बॅश लीग मधला शेवटचा मॅच आहे. इथे समजेल की बाबा जो चौथा संघ आहे, जी चौथी जागा आहे, आता तर लोकल मधले 4 सीट म्हणजे नकोच पाहिजे असते. लोकल मधली चौथी सीट कोण मिळत मत नाही बाबा, नको. आणि आताही चौथी सीट कोणाला मिळणार? आमचे लोचनबाई देखील आले होते आज, भरपूर एन्जॉय त्यांनी पण केला. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. परशुराम पाटील, गंभीर आणि जतीन मांगेला आणि पहिले षटक हाताळण्यासाठी तरंग मांगेला सज्ज होतील. घनश्याम भोईर आमच्या जोडीनं जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. याच्या अगोदर प्रमोद तांबडकर सरांचा आवाज तुम्ही ऐकला होता. 35 धावा करायचे आहेत, पण 35 आता कोणाच्या पसंतीस पडतात आणि कोण या मिस करतात. मिस करणार, कारण बाई सहजासहजी वेद 11 देखील हार मानणार नाहीये. लढणार लढणार आणि लढणार. नक्कीच आणि लढावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला राहायचं असेल, नारंगी प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला जर उद्याच्या दिवसामध्ये दाखल व्हायचं असेल तर आता या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू स्टेअर केलाय, पहिला चेंडू डॉट बॉल आलाय, या चेंडूला फक्त स्टेअर केलंय, चेंडू गेलाय कव्हरला, क्षेत्ररक्षक आलाय आणि इथून संघाचं खातं ओपन झालंय. प्राप्ती वॉरियर्स संघ पोचला 1 वरती. प्राप्ती वॉरियर्स पाठलाग करतोय 35 धावांचा. पहिलं षटक महत्वाचं, पहिलंच नाही तर पहिली 2 षटकं महत्वाची आहे. पहिल्या 2 षटकामध्ये अप्रोच काय असणार आहे, पाण्याचा दृष्टिकोन काय असणार आहे. ओ स्वीप करायचा होता चेंडू आणि बघूया बोल्ड झालाय काय झालंय, हिट विकेट झालंय, बरंच काय आहे. बोल्ड, ओके बोल्ड. तो कोणाच्या पसंतीस पडणार आणि कोणाला थोडासा मिस करावा लागणार आहे. आणि आता देखील तसंच आहे, कारण कमी स्कोर बोर्ड, कमी स्कोरिंग म्हणजे नेहमी सांगतो बाबा, ते ट्रॅफिकमध्ये गाडी चालवण्यासारखं आहे. म्हणजे मोटरसायकल घेऊन चालतो ना ट्रॅफिकमध्ये, तोल सांभाळायचा असतो, तर तसा कमी स्कोअर म्हणजे टेन्शन जास्त असते. 70 झाल्या तर माहिती आहे बाबा मारायचंच आहे, 35 झालं तर ठरवता येतं की काय करायचं. नक्कीच, आणि तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलाय की लो स्कोर मॅच म्हणजे सातत्याने आपण क्रिकेटच्या खेळामध्ये बघतोय की लो स्कोर ज्या मॅचेस आहेत ना त्या हाय व्होल्टेजच्या दिशेने जातात. हाही मॅच जाईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा स्टेअर केलं, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, क्षेत्ररक्षक 3 आले त्या चेंडूला अडवण्यासाठी, पण शेवटच्या क्षणाला फेकी चांगली झाले आणि तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. हा मॅच रोमांचक दिशेमध्ये जाताना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल, कारण डू ऑर डाय तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केला होता, पण या मॅचमध्ये दोन्ही संघांना तितकीच चांगली कामगिरी करावी लागेल, ते म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी जर आपण बघितलं गेलं तर पुन्हा एकदा चांगलं पंचाने रेफर केलंय की हा चांगला चेंडू आहे की वाईट चेंडू आहे, पाहायचं आहे. थोडंसं जर आपण विचार केला तर तरंगने हा चेंडू रिलीज केला होता, वाईड लाईनच्या बाहेर हाताळलाय, वाईड लाईनच्या आतमध्ये पिच झालाय, तितकंच महत्वाचं आहे. पण सध्या तरी पंचाने रेफर केलंय. चेंडू तो लाईनच्या आतून गेलाय की बाहेर न गेलाय ते पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण सध्या बघतोय एवढी
हा जो ही जी मॅच आहे ना एवढी इंटरेस्टिंग आहे ना की आता प्रेक्षक ही युट्यूबच्या माध्यमातून बघतात आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवतात की नेमका काय चेंडू आहे तो. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आणि त्या लाईनच्या जस्ट बाहेरने गेलाय. वाईट चेंडूचा इशारा तर आलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तरण सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. चेंडू चाललाय पॉइंटला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी चांगली झाले पण एकच धाव मिळेल. आता इथून प्राप्ती वॉरियर संघाला माहित आहे की 30 चेंडूचा खेळ आहे. 35 धावा करायच्या आहेत. त्यामुळे कुठल्याही मोठ्या पटक्यासाठी जात नाही. फक्त दिशा दिली जाते आणि गोलंदाजाचा जो माइंडसेट आहे ना त्या माइंडसेटला चेंज करण्याचं काम केलं जातं. एकाच एक. आता ही लढाई कशी माहिती का, एकाच एक लढाई असणार आहे. जसं तुम्ही फुटबॉल ज्या वेळेला बघता ना तर फुटबॉलला स्ट्रायकर असतात, फॉरवर्ड असतात, त्याच्या पाठीमागे डिफेंडर लागतो का, तर त्याला थांबवण्यासाठी. तर 1 बाय 1 वाला तसा तो 1 बाय 1 आहे. 1 बाय 1 वाला खेळ आहे. एकमेकास चहमाची लढाई आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच वळतात, इशारा करतात वाईट बॉल. एकाच एक आहे. थोडासा खर्च कमी करायचा आहे. आमदनी अटनी खर्च रुपयावाला बात ही असणार आहे. थोडासा जपून खर्च करायचा आहे कारण स्कोरबोर्ड कमी आहे. जसा 20-25 तारखेनंतर एखादी गृहिणी आपला घर खर्च चालवताना हातचं थोडंसं आखून करते ना तसा आता खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक. झेल सुटलाय. हा झेल सुटलाय की हा मॅच सुटलाय नक्कीच दर्शवलं जाईल पण पॉइंटला एक इझिली टेकन होतं. तिथून झेल टिपणं गरजेचं होतं पण झेल सुटलाय. फलंदाज आपण जर बघितलं गेलं तर परशुरामला जीवनदान आलंय. खेळाडूचं नाव आपण जर विचार केला तर नवोदित खेळाडू आहेत, रोहित आहेत आणि तिथून हा झेल सुटताना आपण सध्या बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाखल करते 7-7-5 35 पण तितकं सरळ सोपं नाही आहेत. दिसते तसं सोपं नसतं. कधी कधी कठीण थोडंसं गणित थोडंसं कठीण होऊ लागतं. आता बघूया तसं काही कठीण गणित होणार आहे का. मध्यरात्र उलटून गेल्या त्याकरता कॉमेंटचा आवाज देखील थोडंसं मध्यम ठेवलाय. काही गोष्टीवरती आपल्याला मर्यादा थोडंसं लिमिटेशन असतं. याही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 मध्ये 28 धावा करायच्या आहेत. आकाशचं षटक महत्वाचं आहे. जो दबाव वाढवायचा आहे, प्रेशर वाढवायचा आहे, बिल्टअप करायचं आहे त्यासाठी आकाशाला आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. चेंडू चला कव्हरला. जोपर्यंत फिल्डर फील्ड करतील एक धाव महत्वाची. एक रन पुढे चाललाय. एक तर प्लॅनिंग बनलंय. जसं तुम्ही माइंडसेट आहे बघा. जसं मी सरांशी बोललो होतो त्यावेळेला त्रिकोण, चौकोन, लघुकोन त्याच्यापेक्षा या जीवनामध्ये आपलं कोण ते पण महत्वाचं असते. नाही या जगामध्ये आपलं कोणच नसते. आपल्यालाच या सर्व गोष्टी करायच्या असतात. पुन्हा एकदा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता तितकंच चांगले जर आपण बघितलं गेलं तर स्ट्रोकी पाहायला भेटतात आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण होते. त्यामुळे मॅच इंटरेस्टिंग होणार. सध्या तरी या चेंडूवरती सिंगल येत असताना धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 9 धावा. 9 धावा धावफलकावरती इंटरेस्टिंग होणार आहे. आता कोण त्याच्याबद्दल इंटरेस्ट वाढवतोय, बॉलर की बॅट्समन. टॉस्टअप दिल्यावरती स्वीप केलाय. चेंडू चालला बॉन्ड लाईनचा बॉल. लॉंग चेस फॉर द फिल्डर. नाही थांबणार. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. परशुराम पाटीलच्या बॅटमधनं स्वीपचा चौकार. धन्यवाद डीजे. चौकार आलाय आणि चौकाराने धावसंख्या फलकावरती लागले जाते. संघ पोचलाय 13 धावा. इथून जर विचार केला ना तर दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये परफेक्ट स्ट्रोक आलाय. पुन्हा एकदा स्वीप केले. क्षेत्ररक्षक आलाय. आता फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून शॉर्ट फाईनलिंगला चांगला झेल टिपलाय. इथून परशुराम डगआउटच्या दिशेने येत असताना पहिला गडी बाद, दुसरा गडी बाद. या विकेटनं थोडीशी खलीबली झाली. थोडीशी खलबली आहे. लई खलबली थोडीशी म्हटली आहे. आणि जसं आपण चर्चा करतो बघा, तुम्ही म्हटलं ना बाबा आपलं कोण नसतं. ज्यावेळेला परिस्थिती येते ना त्यावेळेला समजते बाबा कोण आतला आहे आणि कोण आपला आहे.
त्यावेळेला समजते कोण थोडंसं आतल्या गाठीचं आहे आणि कोण आपल्या बाजूचं आहे. आता बघूया या मॅच कोणाच्या बाजूचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. अमर पाटील पहिल्या सामन्यामध्ये निकराची झुंज दिली होती अमर पाटीलनं. त्याला माहिती आहे पहिल्या सामन्यामध्ये राहिलेलं काम, अधुरं काम या मॅचमध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर एका विकेटनं आकाशचा देखील आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स लेवल त्याची देखील वाढले. त्याला माहिती आहे आपण एक अडसर दूर केलाय, विकेट प्राप्त केला परशुराम पाटील यांचा. अजून एक धक्का जर देऊ शकलो तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. नाही, नक्कीच कमबॅक करावा लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जर विचार केला तर महत्वाचा खेळाडू बाद झालाय. म्हणून आता या चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं, पण जलदगतीचा चेंडू होता, पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट बॉलची सांगत झाले, गडी बाद झाल्यानंतरचं प्रेशर सध्या बॅटरवरती येत असताना आपल्याला पाहायला भेटले जाते. आपसुक येतं, कारण तेच आहे सूत्र, तेच आहे या विजयाचं गणित, विजयाचं सूत्र तेच आहे, विकेट. विकेट घेणं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण एकदा का तुमचे विकेट आले का नवीन येणाऱ्या फलंदाजावरती दबाव येतोय. हा फटका खेळलाय स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक येतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोरबोर्डवरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोचलाय तो 14 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. त्या साईडला 10 होत्या, इथे 14 आहेत. 18 बॉलचा खेळ आहे. 18 मध्ये 21 21 करायचं आहेत. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया आणि 18 मध्ये 21 पुन्हा एकदा येऊया. ती ट्रॉफी पहिला एम आहे, पहिलं गोल आहे ना तो क्वालिफाय होणं. जसं आता मराठी बिग बॉस संपलाय, मराठी बिग बॉसमध्ये जे कंटेनर येतात स्पर्धक, त्यांचं पहिलं काय होतं की बाबा नॉमिनेशन नाही व्हायचं, सेफ झोनमध्ये जायचं. तर आज नॉमिनेट नाही व्हायचं, सेफ झोनमध्ये जायचं, टॉप 4 मध्ये जायचं. नाही, नक्कीच. आणि टॉप 4 मध्ये जाताना आपल्याला चांगला पद्धतीचा खेळ खेळावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी झालाय. इथून हा झेल सुटला जातोय. साईड झाला नाही मला वाटतं चेंडू क्षेत्ररक्षकाला, आणि त्यामुळे शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव आलाय. धावसंख्या 1 ने भर संघ पोचलाय 15-15 वरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय हा झेल टिपणं गरजेचं होतं, कारण महत्वाचा खेळाडू अमरचा हा झेल होता. अमरचा झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतरचा परिणाम आपण क्रिकेटच्या या खेळामध्ये सातत्याने बघतोय. पाहायचं आहे. पुन्हा एकदा फक्त सन्मान दिलं जाते. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पहिली रनिंग जर बघितलं गेलं तर जोराने आले. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि तिथून कलेक्शन नाही यष्टीरक्षकाच्या मार्फत. नेमकं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. रेफर केलंय. तिसऱ्या पंचांच्या दिशेने जाणार आहेत आपण. टिक 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 टिक, धडधड धडधड. तिसरे पंच दोन्ही अँगलला पाहण्याचा प्रयत्न करतो. एक अँगलमध्ये जेव्हा जगदीश भोईर आल्यात त्यावेळेला हातामध्ये चेंडू आहे नाही, हातामध्ये कलेक्ट झालाय बॉल की नाही, चेंडू स्टंपला लागलाय नाही. चेंडू हातामधनं निसटलाय, त्यामुळे इट्स अ नॉट आउट. जगदीश भोईरनं प्रयत्न जरूर केला पण शेवटच्या क्षणी तो हातातनं चेंडू निसटला. सेव्हन्टी 17 अजून 18 पाहिजे. शॉर्टम पूल केला, शॉर्टम पूल केला, चेंडू झाला बॉल लाईनचा, बॉल पाठलाग केला जातोय, क्षेत्ररक्षक जाईल. 1 2 3 4 चौकार.
नीरज यंगस्टर आहे आणि यंगस्टर अशी इनिंग खेळतोय ना म्हणजे त्याच्या कायम त्याच्या आठवणीत राहील, प्रत्येकाच्या आठवणीत राहील. यंगस्टर अंडर प्रेशर, अगदी दबावाखाली, दबाव प्रचंड आहेत आणि त्या दबावाखाली अप्रतिम इनिंग नीरज साकारतोय. ना नक्कीच. आणि ज्या पद्धतीने स्ट्रोक केला होता, चांगल्या पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा स्टाईल केलाय, चेंडू चाललाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक या चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल. अगोदरच्या फटक्याचं आपण थोडी चर्चा केली जाईल, कारण त्या फटक्यामध्ये ताकद नव्हती पण तितकं टायमिंग बेस्ट होतं. आणि इथून 30 yards आपण जर बघितलं बाउंड्री लाईनवरती खेळाडू होता ना, तर थोडासा पुढे होता, 2 स्टेप बाउंड्री लाईन पासून पुढे होता आणि त्यामुळे हा चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आलाय. एक धाव येते. सध्या तरी चौकार आल्यानंतर सिंगल वरती भर दिली जाते. धाव 23 23 धावा दापलकवरती, 12 धावा अजूनही करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेने खेळला आहे. अक्षय वेगाने आले होते चेंडूवरती, एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. आता धावायचं नाहीये, शेवटच्या चेंडूवरती सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा दापलकवरती 24 12 बॉलचा खेळ आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. 11 खेळाडू मैदानावरती आहेत पण बाहेर जे आहेत ना त्यांचाही जीव थोडासा टांगणीला लागलाय. 12 मध्ये करायचे आहेत 11. नक्कीच. तुकाराम मंगेले सर जर विचार केला, डकआउट्स मध्ये सध्या शांतता आहे. म्हणजे प्राप्ती वॉरियर्सचे आपण संगमालक जर बघितले गेले तर नरेजी साहेब आहेत आणि तेही टेन्शन मध्ये आहेत. पण महत्वाचं आहे सध्या आपण बघतोय, सध्या तरी आपण बघितलं गेलं तर बऱ्याचशा डगआउट्स मध्ये जर आपण बघितलं तर सध्या चिंतेचा विषय आहे. नाही बघा, आता हा चिंतेचा आहे का चिंतनाचा आहे तर त्यांनी ठरवायचं आहे. चिंता करायची की चिंतन करायचं, हा चिंतेचा विषय आहे. चिंतनाचा, आत्मचिंतनाचा हा विषय असणार आहे. 12 मध्ये 11 करायचे पण अजूनही दोघांनाही संधी आहे. दोघांना देखील संधी आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला तर डगआउटमध्ये काही चेहऱ्यावरती स्माईल आहे, काही कांच्या कपाळावरती आठ्या आहेत, टेन्शनवाल्या सीन आहेत. आता अजून एक यंगस्टर आलाय समोर, निहाल समोर नीरज. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केलाय, चेंडू चालाय स्वेअर दिशेनं. यश येतील, पोचतील. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. एक धावाने धाव फलक पुढे चाललाय. जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, चिंतनाचा विषय आहे, आत्मचिंतनाचा हा विषय आहे. चिंता जिवंतपणी चालते, चिंता मेल्यावरती चालते. त्यामुळे चिंता करायची नाहीये. अक्षय कुमारवाला एक डायलॉग आहे, चिंतात्ता चितात्ता. नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेलची संधी, झेल टिपलाय. फलंदाज अमर पाटील बॅक टू डगआउट गॉन. आता मिरची कोणाला लागले आणि घनश्याम भाई, एक ने हमसे कहा था भाई मिर्ची किस मौसम में लगती है, तो मैं सांगितलं भाई मिर्ची का कोई मौसम नहीं होता, मिर्ची का कोई मौसम नहीं होता. आप कुछ अच्छा करो तो सामने वाले को मिर्ची लग जाती है. तसा मिरचीचा कोणता मौसम नसतो. आता महेश गुप्ता आलाय आणि नक्कीच महेश गुप्ता आलेत. पण महेश गुप्ता आता बॅटिंग साठी आलेत. बॅटिंग स्ट्राईक वरती जाताना आपण बघतोय सध्या. पण जबाबदारी आहे, महत्वाची कामगिरी, जबाबदारी आहे. सध्या डगआउट्स मध्ये जर विचार केला तर आतापर्यंत थोडं शांतता वातावरण का आले, कारण अमर सारखा फलंदाज बाद झालाय आणि अमरचं बाद होणं या इनिंगचं अपसेट ठरेल का हेही तितकंच महत्वाचं आहे. नाही, डीजे राजने आता एक प्राइज लावलंय. महेश गुप्ता बॅटिंगला आले, पहिल्या बॉलवरती जर षटकार मारला तर डीजे राजकडनं 500 रुपये कॅश प्राइज आहे. महेशसाठी प्राइज आहे. आता बघूया ते प्राइज सरप्राईज ठरतंय का. निहाल देखील आलेत. निहाल बॉलिंग मार्क वरती आहेत. विकेट त्याने प्राप्त केलाय. आकोटप्याचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न
जॉमी कमी पडतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केले. आता 9 मध्ये 9. 9. नाही नक्कीच 9 मध्ये 9 सध्या गरज आहे. पण इथून डगआउट्स मध्ये जर बघितलं गेलं तर परशुराम असतील, त्यानंतर धनंजय मांगेला असतील, जतीन मांगेला असतील, बऱ्याचशा चर्चा सुरू आहे. पण मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरला बॅटिंग करायची आहे, तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा स्टेअर केलंय, चांगला फटका आहे. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये फेकी खराब झालाय आणि बघता बघता 2 धावा आल्यात आणि जशा 2 धावा आल्यात तशा डगआउट्स मध्ये टाळेही आल्यात. थोडासा रिलॅक्स झाले अक्षय. थोडासा रिलॅक्स होऊ नका बाबा. एक तर कॅज्युअल राहिलं ना का मग हा मॅच कॅज्युअलिटी मध्ये जाईल. जसं हॉस्पिटलच्या बाहेर असतं ना अपघात विभाग, तसा तर कॅज्युअलिटी मध्ये हा मॅच जाईल. त्याकरता कॅज्युअल एफर्ट लावायचा नाहीये. रिलॅक्सेशन घातक असतं, शिथिलता घातक असते. रिलॅक्स होऊ नका, रिलॅक्स होऊ नका. थोडासा भाई टफ हो जाइए. पुन्हा एकदा फटका केलाय. सेन्सिबल क्रिकेट. एक यंगस्टर आहेत. यंगस्टर कसा खेळतोय बघा. अशा प्रसंगामध्ये भले भले खेळाडू थोडेसे कमी पडतात, डेपालतात, पण नीरजनं चांगला खेळ दाखवलाय. आता समीकरण बघूया. धावा दाफलकावरती येत्या 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 29 29 7 मध्ये करायच्या 6. 7-6 7 राहा, एकत्र राहा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. चेंडू चालला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील. अक्षय यावेळेला वेगाने आलं. हेच करायचंय तुम्हाला, हेच करायचंय फिल्डिंग करण्या टीमला. एक एक धाव महत्वाची, एक एक रन महत्वाची आहे. 6 मध्ये करायचे आहेत 5. जिंकल्यावरती कोण करणार नाच. 7 को आज नाही, तसा आता 5चा खेळ आहे. नक्कीच सध्या तरी आपण बघितलं गेलं तर 5 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आपण डगआउट जर बघितलं गेलं तर टाळ्यांचा आवाज आलाय. पण नरेशजी पाटील साहेब आपण जर बघितलं गेलं तर थोडेसे टेन्शन मध्ये आहे. त्यांनी या खेळाडूंवरती विश्वास ठेवलाय आणि सध्या तरी आपण बघितलं गेलं डीबीच्या माध्यमातून सध्या त्यांनाही कव्हरेज केलं जाते. पण मागच्या 5 पर्वाचा तुम्ही जसा नरेश पाटीलचा उल्लेख केला, प्राप्ती वॉरियर्सचा उल्लेख केला. 5 पर्वामध्ये किती पर्व, किती वर्ष या टीमने क्वालिफाय केले ते महत्वाचं आहे. प्रत्येक वेळेला ते आल्यात, त्या क्वालिफायच्या रेसमध्ये आल्यात, चॅम्पियन झाल्यात, रनर अप झाल्यात, क्वालिफाय देखील झाल्यात. त्याच्यामुळे ते आहेत. तर वेदला आता ते क्वालिफाय होण्याचे वेद त्यांना लागलेले आहेत. त्याच्यामुळे अजून मॅच संपला नाहीये. 6 मध्ये 5 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती अक्षय, जसा मी चिताताचा उल्लेख केला होता अक्षय कुमारचा, तसा अक्षय देखील आहेत. हमें सीधे साधे अक्षय. मॅच वेडावाकडा आहे, टर्न वाला आहे, टर्न अँड पीस वाला आहे आणि अक्षय बॉलिंग मार्कवरती आहेत. बरोबर नक्कीच इथून 5 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पण मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीचे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. हे 2 चेंडू सध्या आपण बघितलं गेलं तर स्ट्राईक एंडवरती आपण जर बघितलं गेलं तर नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर महेश गुप्ता आहेत. पण महेश गुप्ता आहेत, पण महेश गुप्तालाही दाखवून द्यायचं आहे. त्या दिशेनेही आपण येणार आहेत. पण सध्या 6 चेंडू 5 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती महेश गुप्ता आणि बऱ्याचशा गोष्टी येतात की महेश गुप्ता आणि कभी नाही झुकता असं आपण दर्शवलं जाते. पाहायचं आहे समोरच्या संघाला झुकवलं जाईल का, तेही तितकंच महत्वाचं आहे. चला बघूया आता, बघू आता कौन किसको झुकाता है और कौन किसको रुकवाता है. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. महेश गुप्ता नहीं रुकता, नहीं झुकता, मिलेगा तो ठोकता. षटकार.
यह मैच है मैन ऑफ द मैच, हरी बाजी को जीतना हमें आता है। मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडू आहेत, दोन नॉमिनेशन आहेत, महेश गुप्ता देखील आहेत,